वर्षानुवर्षे आम्ही गणेश भक्तांची सेवा इमाने एतबारे एसटीचा कर्मचारी करत आहे। राज्यात पंढरपूरच्या वारकऱ्यांची सेवा असेल किंवा राज्यातल्या सगळ्या जत्रा यात्रा सण उत्सव असेल, दिवाळीची वाहतूक असेल, दिवाळीत आम्ही कुठल्या तरी रेस्टरूमला थंड पाण्याने आंघोळ करतो, परंतु आम्ही प्रवाशांची देव मानून सेवा करत असतो। आम्ही आज नोटीस दिलेली नाहीये। गेली 2 वर्ष एसटी कामगार आपलं राज्य सरकार एवढं वेतन व्हावं म्हणून एसटी कामगार सरकारकडे भांडतोय। मुख्यमंत्री महोदयांशी 7 तारखेला बैठक झाली। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः आम्हाला सांगितलं की 8 दिवसाच्या आतमध्ये तुमची बैठक घेऊ, निकाली तोडगा काढू आणि 20 तारखेचं लेखी पत्र शासनाचं आम्हाला दिलंय। 20 तारखेनंतर आज 13 दिवस झालेत, शासन आमच्याकडे डुंकून बघायला तयार नाहीये। आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाहीये आणि मुख्यमंत्री महोदय संवेदनशील आहेत म्हणून आम्हाला सर्वांना माहिती आहे। मुख्यमंत्री महोदयांना तमाम एसटी कामगारांच्या वतीनं माझं कळकळीचं आव्हान आहे, मुख्यमंत्री महोदय तुमची लाडकी बहीण होते, लाडका भाऊ होतो, लाडका शेतकरी होतो, पण रोज 65 लाख लोकांना सुरक्षित सेवा देणारा हा एसटीचा कामगार तुमचा लाडका का होऊ शकत नाही। गेल्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी 7 तारखेच्या बैठकीत आणि मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली। आमच्यावरती एकदा फायनल रोड मॅप करून या आणि तुमचं आपण 20 तारखेला त्या ठिकाणी निर्णायक बैठक घेऊ असं सांगितल्यानंतरही आज आम्हाला ऐन सणासुदीच्या दिवशी एसटी कामगारांना तळतळ करायला लागते। राज्यातला सगळा कर्मचारी आज धरणे आंदोलनासाठी का उपस्थित झाला आहे तर त्याला माहिती आहे की प्रत्येक वेळेस आमची फसवणूक होतीये, प्रत्येक वेळेस आम्हाला आश्वासन दिलं जातं आणि आमची फसवणूक होतीये। खाकी कपडे आम्ही घालतो, पोलीस बांधवही घालतात, आमचे प्रमुख शासनाचे प्रमुख मुख्यमंत्री आमचे परिवहन मंत्री आहेत आणि महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि तुम्ही आमचे प्रमुख असताना आमचा पगार का कमी होत? आमच्या मुलाबाळांच्या काही गरजा नाही आहेत का? आमच्या मुलाबाळांना शाळेत दप्तरं लागत नाहीत का? वह्या पुस्तकं लागत नाही आहे का? आणि म्हणून एसटी कामगारांच्या वतीनं मी प्रवासी बांधवांची जाहीर माफी मागतोय की बाबांनो, एवढी वर्ष आम्ही सेवा करतोय ना, तर आमच्यासाठी थोडं तुम्ही सहन करा। हा तुमचाच भाऊ आहे। अगदी आम्ही भरलेल्या बॅगा भरलेल्या सोन्या नाण्याच्या बॅगासुद्धा आम्ही परत लोकांना प्रामाणिकपणे परत केल्यात। गाडीमध्ये अटॅक आलेल्या माणसाला CPM देऊन आमच्या कंडक्टर भगिनींनी जीव वाचवलेत। आमच्या चंद्रपूरच्या करुणा गोंडाने नावाच्या भगिनींनी गाडीमध्ये सेफ डिलिव्हरी केली आहे। एसटी कामगारांचं योगदान या राज्यासाठी खूप मोठं आहे आणि म्हणून जरी आता आज तुम्हाला मुंबई सेंट्रलला प्रवाशांचे हाल होताना दिसत असतील, मी जाहीर माफी मागेल, कारण प्रवासी हे आमचं दैवत आहे हेच मानून आम्ही काम करतो। पण आमच्या घराकडे कोण बघणार आहे? आमच्या पगारपत्रिकेकडे कोण बघणार आहे? आमच्या मुलाबाळांची सोय कोण बघणार आहे? आम्हाला अजूनपर्यंत काही निरोप आलेला नाही। तुमच्याच टीव्हीच्या बांधवांकडून आम्हाला कळतंय की राज्य शासनानं बैठक बोलवली। आम्हाला केवळ राजकारणासाठी राजकारण करायचं नाहीये। मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलं तर अगदी आम्ही तिथं जाणार आणि आमचे बैठक आमचं लेखी स्वरूपामध्ये आमचं वेतन हे राज्य सरकार एवढं करण्याचं त्यांनी आश्वासन द्यावं, लेखी स्वरूपामध्ये द्यावं, एवढीच आमची मागणी आहे। लेखी स्वरूपात दिल्यानंतर आपला संप हा मागे घेणार का? 100% आमचं जर राज्य शासना एवढं वेतन करण्याची लेखी हमी जर मुख्यमंत्री महोदयांनी दिली तर संप कशासाठी करायचा आहे? लगेच आमची लोक गाड्यावरती बसतील आणि कोकणला सगळ्या लोकांना गणपती बाप्पाच्या सेवेला घेऊन जातील। आम्हाला लोकांना त्रास द्यायची अजिबात मानसिकता नाही, भावनाही नाहीये, केवळ आमच्या पोटाला आग लागली आहे म्हणून हे आजचं आंदोलन आहे। साहेब, आमची लोक विदर्भातून मराठवाड्यातून आमची लोक गणपतीच्या चाकरमान्यांची सेवा करायला निघायच्या तयारीत आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी आमची बैठक बोलवायची आहे आणि आम्हाला लेखी स्वरूपामध्ये आमच्या मागण्या मान्य केल्याचं पत्र द्यायचं। विषय काय राहतोय? आम्ही गणपती बाप्पाची सेवा करायला कोकणात काय कुठेही जायला तयार आहोत। कोरोनाच्या काळात बॉर्डरवरती लोक सुटली, अख्खी मुंबई बंद होती, महाराष्ट्र बंद होता, 350 लोकांनी प्राणाची आहुती दिली, पण मुंबईकरांची महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम केलं। हे योगदान प्रवासी बांधव जमेत घेणार नाहीत का? म्हणून आपल्या माध्यमातून प्रवाशांना माझी नम्र विनंती आहे की बाबांनो, थोडासा त्रास होतोय, माफ करा, परंतु आमच्या पोटासाठी आम्हाला सहकार्य करा, एवढीच त्यांची विनंती आमची। आमच्या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधवजी कुसेकर कामगारांच्या आणि प्रवाशांच्या बाजूने आहेत। पहिल्यांदा असे VCMD आम्हाला लाभलेत की ज्या प्रवाशांच्या तक्रारी प्रत्येक विभाग नियंत्रकाला ऐकायला लावतात। अतिशय चांगल्या प्रकारचं काम चाललं आहे, एसटीत फायद्यात येऊ पाहते, हे त्यांचे निर्णय अतिशय चांगले होत आहेत, परंतु शेवटी त्यांना पैशाची गोष्ट येते। एसटीकडे आता स्वतःचा पैसा राहिलेला नाही आहे आणि म्हणून राज्य शासनाच्याच मदतीची आम्हाला अपेक्षा आहे। आजची भूमिका काय असणार आहे? दिवसभरामध्ये कशा पद्धतीची भूमिका? आता आमचं धरणं आंदोलन आहे,
राज्यातल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांनी धरण्याला बसणं पसंत केलं आहे, त्यामुळे सगळे धरण्याला येऊन बसणार आहेत. आमच्याकडून कुठल्याही प्रकारे म्हणजे दंगा होणार नाही, कुठली मस्ती होणार नाही. लालपरीवर तर दगड अजिबात नाही. आमची आई म्हणून आम्ही लालपरीकडे बघतो, इतरांसारखे आम्ही नाही आहोत. आणि म्हणून धरण्याला आम्ही बसणार आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत बेमुदत धरणं राज्यभर चालू राहील. पण सर ज्यांना जायचं असेल, ज्या एसटी कर्मचारी या संपात सहभागी होणार असतील, 35 अग्र आपली बंद असल्याची माहिती मिळते, नेमकं काय आहे? ठीक आहे, माहिती घेऊया आपण. राज्यातला एकूण जर ट्रेंड बघितला आत्ताचा, तर राज्यातले सगळेच कर्मचारी धरणे आंदोलनाला बसायला उत्सुक आहेत. हाच मेसेज आता राज्यभरातून येतोय. ज्या काही मेसेजेस येतात, टी व्हीला बातम्या दाखवल्या जातात, चांद्यापासून बांद्यापर्यंतचा एस टी कर्मचारी हा आपल्या वेतनासाठी आता धरणे आंदोलनाला बसायला तयार झाला आहे. केवळ संप करणं, बंद करणं, धरणे धरणं हा उद्देशच मुळात नाही आहे. उद्देश आहे की आमचं गारणं मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोचवावं. त्यांचे कान कोण भरत असेल, कोण राजकारण करत असेल, कोणतरी म्हणत असेल की आमचे 88,000 कर्मचारी डंके की चोट पे, त्या डंके की चोट पेला मला आता सांगायचं आहे, अरे बाबा, आम्ही लोकांच्या जीवावरती राजकारण करून स्वतः मोठं होत नाही. आम्ही कर्मचारी आहोत, कामगारांसाठी लढणारे आहोत. आणि म्हणून आम्हाला कुठलंही सरकार डॅमेज करायचं नाही, मुख्यमंत्री महोदयांना डॅमेज करायचं नाही. आम्हाला फक्त आमची मागणी एवढीच आहे की आमचा पगार वाढला पाहिजे, सरकार एवढं झालं पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे काही नवीन नाही आहेत. विलिनीकरणाचा मुद्दा असेल, वेगवेगळे आंदोलन तुम्ही करताय, मात्र प्रत्येक वेळी सरकार त्याच्यावरती ठोस निर्णय का घेत नाही? असं कायम आश्वासनच कायम हेच आश्वासनं काय असं एसटी आणि म्हणूनच आम्हाला नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती खूप भरोसा वाटतोय. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरती भरोसा वाटतोय. त्यांनी 7 तारखेला 2 तास बैठक तब्बल आमच्यावर घेतली. अतिशय पॉझिटिव्ह त्यांची बॉडी लँग्वेज होती आणि त्यांची मतं पण होती. त्यांनी उलट आम्हाला सांगितलं होतं की एक 8 दिवसात वित्त विभागाशी बोलून तुम्ही रोडमॅप घेऊन या आणि आपण बसून मिटवून टाकू. आणि आम्हाला असं वाटतं की बाबा एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आमच्या एस टी कामगारांचं गाऱ्हाणं ऐकून आता आमचा आजार किती दिवस आम्हाला सांगायचं आहे. दर 6 महिन्यांनी रस्त्यावर यायचं, दर 4 महिन्यांनी रस्त्यावर यायचं, कोणतरी बाहेरचा माणूस येणार, त्याचं वेगळं भांडवल करणार, स्वतःची TRP वाढवणार. त्याच्यापेक्षा आता एस टी कामगारांनी प्युअरली उभारलेलं हे आंदोलन आहे. ह्याच्यात कुठली राजकीय शक्ती नाही ना, कुठला बाहेरचा माणूस कुणाला खासदार व्हायचं नाही, आमदार व्हायचं नाही. आता मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला बोलवून तातडीनं आमच्या लेखी स्वरूपामध्ये प्रश्न सोडवावेत.